उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक थारा मिळोन च अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी दारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती ते सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले भावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तू पणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता राघवी देवानंता प्रार्थना ही तुला सद्गुरुनाथ महाराज सद्गुरु पैमावली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आज प्रश्न आहे 2-3 ते आपण एक एक पाहण्याचा प्रयत्न करूया। प्रपंचाच्या अंगाने सद्गुरूंना शरणागती व परमार्थाच्या अंगाने म्हणजे आत्मतत्वाच्या अंगाने सद्गुरू शरणागती कशी साधायची। प्रपंच आणि परमार्थ असं जेव्हा आपण म्हणत असतो तिथे सद्गुरू तेव्हा रूपाच्या अपेक्षेत जेव्हा आपण सद्गुरूंना पाहतो सद्गुरूंचं रूप म्हणजे शरीराचं रूप थोडक्यात तिथे सद्गुरूच आहेत ही ओळख शरीराच्या अपेक्षेत आपण घेत असतो आणि त्यामुळे सद्गुरू म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर रूप हे येणारं किंबहुना ते यायलाच हवं आणि हे जे रूप आपण म्हणतो ते रूप म्हणजे देवाचं रूप किंवा चैतन्याचा स्वरूपाचं रूप हा भाव तिथे असायला पाहिजे। रूपाच्या अपेक्षेत सद्गुरू हा देवच आहे अशी ज्या शिष्याच्या अंतरात तीव्र भावना असते तर त्याचं परमार्थाच्या अंगाने प्रगती पाहिली होती। सर्वसाधारण माणसं किंवा सर्वसाधारणपणे शिष्य जे असतात ते सद्गुरूंचं रूप पाहतात किंबहुना त्यांच्याकडे ज्ञान आहे म्हणून आदरही असतो पण शरणागती नसते म्हणजे सद्गुरू जे सांगतील त्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक कृती करायची आहे ही धारणा तिथे नसते। शरणागती म्हणजे काय, सद्गुरूंनी सांगितलं आणि आपल्याकडनं ते व्हायला हवं
अशी शिष्याची तळमळ असायला पाहिजे, की दृढ भावना असली पाहिजे. तिथे शिष्य आपल्या बुद्धीचा वापर नाही करत. म्हणजे काही गोष्टी सद्गुरू सांगतात हे त्याच्या बुद्धीच्या अधिष्ठानाला कदाचित पटत नाही, किंवा काही चिकित्सक लोक असतात तर ते असं का बोलले, तसं का केलं या अंगाने त्याच्यावरच ते खल घालत असतात आणि प्रत्यक्ष कृती मात्र त्यांच्याकडनं होत नाही. म्हणून सद्गुरूंचं प्रपंचाच्या अंगाने शरणागती म्हणताना त्यांचं ते रूप आणि ज्ञान ह्या दोन गोष्टी आपल्याला सतत लक्षात असायला हव्यात. सहज बोलती तोची उपदेश ही ज्या शिष्याच्या मनामध्ये सद्गुरूंप्रती भावना असते तर तो शिष्य सद्गुरूंचा प्रत्येक शब्द झेलायला तत्पर असतो. तो तिथे स्वतःचा बुद्धीच्या अपेक्षेत, बुद्धीच्या अंगाने किंवा ज्ञानाच्या अंगाने विचार नाही करत. त्याला फक्त सद्गुरूंनी सांगितलं तर माझ्याकडनं व्हायला हवं ही तीव्र इच्छा असते किंवा तीव्र प्रेरणा असते. त्यामुळे सद्गुरूंचं ज्ञान अशा शिष्यांना लवकर आत्मसात करता येतं. किंबहुना पुन्हा पुन्हा जेव्हा सद्गुरू जे जे सांगतात त्याचं तो चिंतन करतो आणि तो शिष्य आपल्या जीवनात ते आणण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून शरीराच्या अपेक्षेत म्हणजेच प्रपंचाच्या अपेक्षेचाच अर्थ सगुण रूपाच्या अपेक्षेत, साकार रूपाच्या अपेक्षेत, सगुण साकार रूपाच्या अपेक्षेत सद्गुरू म्हणजे देवच आहे हा एक सर्वसाधारण भाव ज्या शिष्याकडे असतो तो प्रपंचाच्या अपेक्षेत शरणागत असतो. सद्गुरूंच्या ज्ञानाचं तो चिंतन करीत असतो, ते समजून घेण्याचा तो प्रयत्न करत असतो, स्वतःच्या ठिकाणी परत त्याचा आकलन आणण्याचा प्रयत्न करत असतो. हे सगळ्या प्रक्रिया सद्गुरूंच्या प्रती असलेल्या शरणागतीतून होतं. म्हणून वरवरची शरणागती आणि मनापासून असलेली शरणागती, तर ही प्रपंचाच्या अंगाने पूर्णतः शरणागती असते असं म्हणता येत नाही, पण ती प्राथमिक अवस्था यायलाच हवी की प्रथम प्रपंचाच्या अंगाने म्हणजे शरीराच्या अपेक्षेत शरणागती असते. प्रपंचातल्या ज्या अनेक गोष्टी आहेत, आता प्रपंचाच्या अपेक्षेत म्हटल्यानंतर प्रापंचिक व्यवहाराच्या अपेक्षेत आपल्या अनेक अडीअडचणी असतात की शिष्याच्या ज्या अनेक अडचणी असतात तेही तो त्या शरणागतीच्या अडचणीवर तो मात करायला लागतो. आता खरं म्हणजे सद्गुरूंकडे गेल्यानंतर दिव्य ज्ञानाची त्याच्याकडे धारणा असायला हवी की ते दिव्य ज्ञान आत्मसात करण्याची तळमळ असायला हवी. पण पहिली अवस्था ही अशीच असते की प्रपंचाच्या अपेक्षेत असलेले जे जे प्रश्न आहेत की ज्या ज्या अडचणी आहेत तो शिष्य सद्गुरूंकडे मोकळेपणाने सांगतो. ते असं का सांगू, का नको सांगू हा प्रश्न त्याच्याकडे नसतो. तिथे सद्गुरूंच्या समोर एखाद्या लहान मुलाप्रमाणे बसून की जसं लहान मुलं म्हणजे अगदी कधी कधी आज्ञाधारक मूल असतं तसं की सद्गुरू जे सांगतील ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. प्रपंचातल्या आलेल्या अडचणीला तो सद्गुरूंच्या स्मरणातून सामोरं जात असतो, सद्गुरूंना साथ घालतो किंवा सद्गुरूंना प्रत्यक्ष त्या गोष्टी सांगत असतो. त्यामुळे ह्या प्रपंचातल्याही अडीअडचणी त्याच्या अडचणी सहज दूर होतात. आणि त्यावेळेला त्याच्याकडे तो एकच भाव असतो की सद्गुरूंमुळे हे झालं की सद्गुरूंमुळे हे सगळं होत आहे ही धारणा असायला पाहिजे. म्हणजे प्रपंचाच्या अपेक्षेत आहे सगळं की रूपाच्या अपेक्षेत आणि प्रपंचात येणारा आपण जे जीवन जगत असतो व्यावहारिक दृष्टिकोनातून तिथे सद्गुरू आहेत ते प्रश्न सुटणार की सद्गुरू आहे त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित होणार ही धारणा त्याच्याकडे असते, ती श्रद्धा त्याच्याकडे असते. आणि त्यामुळे प्रापंचिक शरणागती ही अशी असते की खरं म्हणजे शिष्याच्या प्राथमिक अवस्थेत असलेली ही सद्गुरूंप्रती असलेली शरणागती असते. प्राथमिक अवस्था सद्गुरूंचं एकदा दिव्य ज्ञान कळायला लागलं आणि त्या ज्ञानाची जेव्हा खोली कळायला लागते, कारण ह्या ज्ञानाची खोली कळायला बराच काळ जातो. कारण सर्वसाधारणपणे सद्गुरू जे सांगतात ते वरवर आपण व्यवहाराच्या अपेक्षेत त्या गोष्टी पाहत असतो.
किंवा देहभावाच्या अपेक्षेत त्या गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे शिष्य प्रयत्न करत असतात. त्यावेळेला ते करता करता सद्गुरू जे सांगतात त्यातलं जे गुह्य आहे ते गुह्य जेव्हा त्याला कळायला लागतं तेव्हा सद्गुरू म्हणजे प्रत्यक्ष अनंत चैतन्य स्वरूपच आहे हा भाव त्याच्याकडे दृढ व्हायला लागतो. इथे त्याच्याकडे कल्पना नसते, तर त्याला त्याचा भाव त्या ज्ञानातून ते गुह्य ज्ञान जसं असं आकळायला लागतं आणि त्या आकळण्यातून सद्गुरूंप्रती अगदी आत्मतत्वाच्या शरणागती तिथे प्रकट व्हायला लागते. म्हणजे सद्गुरू आणि अनंत चैतन्य स्वरूप ह्याच्यात त्याला भेद उरत नाही. प्रापंचिक शरणागतीमध्ये तिथे भेद असतो, परंतु आध्यात्मिक शरणागती म्हणजे आत्मतत्वाच्या अंगाने किंवा परमार्थाच्या अंगाने जी शरणागती होते तिथे सद्गुरू म्हणजे सर्वसाधारण व्यक्ती उरत नाही. किंबहुना ज्ञानेश्वर माऊलींनी तसंच सांगितलेलं आहे, ज्ञानाग्नीची मुखे जेणे जाळिले कर्म शके तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. म्हणजे स्पष्ट सांगितलं आहे. कारण ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधूच त्यांचे सद्गुरू होते. मग भाऊ म्हणून ते पाहत असतील तर त्यावेळेला मोठ्या भावाला मान ते देत असतात, पण इथे सद्गुरू म्हणून जेव्हा ते पाहत होते त्यावेळेला त्यांनी हे स्पष्ट सांगितलं की ज्ञानाग्नीचे मुखे, की ज्याच्या सतत चिंतनात, आचरणात, बोलण्यात जे ज्ञान प्रकट होतं तिथे ज्ञानाग्नी प्रकट झालेला आहे. आणि ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळिले कर्म शके, त्याच्याकडनं त्या तत्वाकडनं त्याचं कर्म सर्व ज्ञानाच्या अधिष्ठान असतं. त्यामुळे कर्म आणि कर्माचं फळ ह्याच्यामध्ये जो सद्गुरू गुंतलेला नसतो असा हा सद्गुरू प्रत्यक्ष परब्रह्म आहे. म्हणजे आपण ज्याला अनंत चैतन्य स्वरूप म्हणतो तो अनंत चैतन्य स्वरूपालाच आपण शरणागत होतो. म्हणजे ते त्या ज्ञानातून आणि त्याला आलेल्या अनुभूतीतून त्याला त्याच्या जीवनातले सगळे प्रश्न जसे जसे सुटायला लागतात आणि जसजसं हे गुह्य ज्ञान कळायला लागतं त्या आत्मतत्वाच्या अंगाने शरणागत. आता ही आत्मतत्वाच्या अंगाने शरणागत म्हणजे या हृदयचे त्या हृदयी असं सद्गुरूंनी म्हटलं होतं की गुरु आणि शिष्यामध्ये जेव्हा नितांत प्रेम निर्माण होतं तेव्हा शिष्याच्या मनात आलेला प्रश्न आणि सद्गुरूंच्या मुखातून आलेलं उत्तर त्याच वेळी त्याला मिळायला लागतं. त्याने विचार करावा आणि सद्गुरूंकडनं विविध अंगाने ते उत्तर मिळावं किंवा त्याच्याकडे उत्तर सहज सद्गुरूंच्या मुखातून मिळावं. विचारायची अपेक्षा म्हणजे गरज नसते, ते सद्गुरू सहज बोलून जातात. त्यावेळेला शिष्य आणि गुरु दिसायला दोन असतात पण असायला एक होतात. तेव्हा ते आत्मतत्वाच्या अंगाने शरणागती असते. आणि ही जी आत्मतत्वाच्या अंगाने शरणागती असते तिथे साधक पूर्णतः शरणागत असतो. प्रापंचिक शरणागतीमध्ये तिथे थोडंसं द्वैत असतं, पण आपलं संपूर्ण जीवन सद्गुरूला समर्पित करून हा शिष्य स्वतःचं अस्तित्वच मिटवण्याच्या मागे असतो. स्वतःचं अस्तित्व म्हणजे स्वतःचा देहभावच जिरवण्याच्या अपेक्षा. तो देहभाव जिरतो त्याचा, की इथे सद्गुरू म्हणजे परब्रह्म आहे आणि त्या परब्रह्माला हे तत्व शरणागत आहे. कारण स्वतःच्या ठिकाणी जसं ज्ञानातून हे तत्व त्याला जाणता येतं की आपणही चैतन्य स्वरूपच आहोत, हा भाव शिष्याकडे यायला लागतो. जाणीव आहे की चैतन्य स्वरूप आहे. मग त्याच्याकडचं पण व्यक्तिमत्व जसं कमी व्हायला लागतं, देहभाव कमी व्हायला लागतो, तेव्हा आत्मतत्वाच्या अंगाने शिष्य हा सद्गुरूंना पूर्णतः शरणागत होतो. आणि अशी ज्या वेळेला वेळ असते त्यावेळेला अनेक संतांनी जी विरहिणी लिहिलेल्या आहेत, जसं ज्ञानेश्वर माऊली लिहिलेलं आहे किंवा अनेक संतांनी, म्हणजे ती कधी होते की आत्मतत्वाच्या अंगाने सद्गुरूंकडे पाहता पाहता सद्गुरूंचा विरह व्हायला लागतो त्यांना आणि त्याची विरहिणी निर्माण आहे. पहिलं
ती काहू कोकता आहे म्हणून एक विरहिणी आहे. ज्ञानेश्वर माऊली अनेक आहेत विरहिणी, तुकाराम महाराजांच्या आहेत, एकनाथ महाराजांच्या आहेत. हे का होतं? कारण त्या आत्मतत्वाची आस इतकी वाढते आणि ती सद्गुरूंकडे पाहून सद्गुरूंच्या मुखातून ते ज्ञान सतत ऐकावं, सतत त्यांचा सहवास मिळावा, सतत त्यांच्या जवळ असावं, अशी जेव्हा तीव्र धारणा त्या शिष्याकडे व्हायला लागते त्यावेळेला सद्गुरू आणि शिष्य ती विरहिणी जी आहे त्याची ती आस म्हणतो लागते सतत, की अरे सद्गुरू इकडे जातात. आपण म्हणतो ज्ञानेश्वर माऊली सद्गुरू समोरच असायचे, एका घरात तर दोघं राहायचे, पण तरीसुद्धा आत्मतत्वाच्या अंगाने जी एकमेकाशी जी एकरूपता साधायची असते ती साधता येत नाही, पण कळतं पण हातात येत नाही. असं ज्यावेळी ती वेळ येते त्यावेळी ती असते ती विरहिणी असते. आणि विरहिणी म्हणजे ती साथ घातलेली असते सद्गुरूला, की हे मला मिळायला हवं, हे तत्व समजायला हवं, की त्या तत्वाची एकरूपता साधायला हवी, ती अनुभूती यायला हवी. अशी जी अवस्था असते त्यावेळेला ती शरणागती असते. ते त्यावेळेला शिष्य पूर्णतः शरणागत होतो, की त्याला दुसरं काही नको असतं, त्याला फक्त सद्गुरूंशी म्हणजे त्या अनंत चैतन्य स्वरूपाशीच एकरूपता साधायची असते. म्हणून ह्या दोन्ही प्रकारच्या शरणागती अभ्यासातून आणि जसजसं ज्ञानाची आस वाढत जाते तशी तशी ती वाढत जाते आणि त्याच्यातून ही पूर्णतः शरणागती शिष्याच्या प्रती प्राप्त होते. दुसरा प्रश्न त्या बाबतीत असा आहे, इथे आणखीन एक विचारलेलं आहे, आपलं स्वरूपाशी एकरूपता साधत स्वरूपाशी सुसंवाद कसा साधायचा. इथे स्वरूपाशी सुसंवाद म्हणजे सद्गुरूशी सुसंवाद मनातल्या मनात आपण जेव्हा साधायला लागतो किंवा तो साधकाच्या ठिकाणी तो आपोआप तो संवाद साधला जातो आणि त्याच्या मनात आलेल्या प्रत्येक गोष्टीचं आकलन जर आतून तरी कळतं की वरून समोरून तरी येतं, आतूनही उत्तरं यायला लागतात. स्वरूपाशी संवाद साधताना आतून उत्तरं मिळायला लागतात, की आतून ती प्रज्ञा जी जागृत होते त्याच्यातून उत्तरं किंवा त्याच्यातून ते समाधान प्राप्त व्हायला लागतं. त्यामुळे हा अभ्यासातूनच हे होईल आणि त्यामुळे तो अभ्यास मात्र आपण करत बसायला हवा आणि हे करता करता ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात. आणखीन एक प्रश्न असा आहे, पाहणारा पाहतो आहे हे श्वासावर धरायचं की त्यावेळी दृष्टी दोन भुवयांच्या मध्ये ठेवायची का. दोन डोळ्यांच्या मध्ये म्हणजे त्याला आज्ञाचक्र म्हणतात, तिथे दृष्टी ठेवली पाहिजे अशीच अनेक साधकांची किंवा योगामध्ये काही गोष्टी सांगितल्या त्यामुळे कल्पना असते. पण जाणीवपूर्वक जेव्हा आपण त्या आज्ञाचक्राकडे लक्ष वेधतो तेव्हा आपलं डोकं दुखायला लागतं. म्हणजे बरेच लोक असे डोळेवर फिरवून तिथे लक्ष देतात किंवा मनाने तिथे धरायला जातात. त्यावेळेला एक तीव्रतेने त्या आज्ञाचक्राकडे म्हणजे दोन भुवयांच्या मध्ये लक्ष ठेवायचा प्रयत्न करतात. त्यावेळेला खरं म्हणजे जाणीवपूर्वक तिथे ते न करता साधनेतून आपोआप ही दृष्टी तिथे पोचते आज्ञाचक्राकडे. म्हणून आपल्याला करायचं नसतं, ती आपोआप पोचू दे, तिथे दुखणार नाही डोकं. म्हणून जाणीवपूर्वक तसं काही करायचं नाही, तर आपलं फक्त दोन श्वासावर काहीच करा, श्वासाकडे पाहून श्वासाला अनुभवणारी जी शक्ती आहे त्या शक्तीचं भाव किंवा शक्तीचं भान तिथे आपल्याला घेता आलं पाहिजे. त्याच्यातून निवांतपणा जसजसं जाणीवेमध्ये निर्माण होतो तसतसं सहजपणे ती दृष्टी आज्ञाचक्राकडे जाते. डोळे बंद असल्यामुळे त्या आज्ञाचक्राकडे ती दृष्टी जाते. हा सगळा अभ्यास हा जाणीवेचा आहे आणि जाणीवेचा असल्यामुळे जाणीवेकडे लक्ष ठेवायचं असतं आणि ते जाणीवेकडे लक्ष ठेवताना शरीराच्या कुठेही केंद्राकडे ही जाणीव केंद्रित होऊ शकते. मग ती आज्ञाचक्राकडे राहील, सहस्राधार चक्राकडे राहील किंवा अनाहत चक्र म्हणतो हृदयाच्या ठिकाणी तिथे असू शकतं किंवा बिंबीच्या वरती
तिथे ते चक्र असू शकतं. म्हणजे अनेक ठिकाणी ही केंद्र आपण जे म्हणतो तिथे कुठे असू, म्हणजे तिथे आपल्याला योगाभ्यासाचा अभ्यास नाही करत आहे आपण जाणीवेचा अभ्यास करतो. आणि त्यामुळे सहज जे होईल ते होईल, फक्त आपल्याला पाहणारा जो आहे त्या पाहणाऱ्याकडेच फक्त लक्ष द्यायचं आहे. मग ते श्वासावरच केलं पाहिजे. म्हणजे सुरुवातीला श्वासावर करता करता देहाचं भान घेता घेता या भानातून सहजपणे तो अनुभव यायला लागेल. पण त्यासाठी अभ्यास पुन्हा पुन्हा करावा लागेल. आणखीन एक प्रश्न असा आहे, निरासक्त होऊन विवेकाच्या शहाणपणाच्या निसर्ग नियमांच्या अधिष्ठानावर कसे कर्म करायचे. निरासक्त होणं असं जेव्हा आपण म्हणतो तेवढा त्याचा सरळ अर्थ आहे आसक्त न होणं. आपण म्हणजे सर्वसाधारण माणसं काही विषयांच्या ठिकाणी आसक्त असतात. कारण आसक्त का असतात की प्रत्येकाला सुख हवं आहे, आनंद हवा आहे. आणि त्या आनंदाच्या किंवा सुखाच्या आधारे की ते सुख मिळण्यासाठी त्या भावातून माणूस विषयाशी आसक्त होतो. विषयाच्या द्वारे सुख मिळतं की विषयाच्या द्वारे आनंद मिळतो अशी धारणा सर्वसाधारण माणसाच्या ठिकाणी असते. परंतु विषय हा निमित्त असतो आणि आनंद हा स्वानंदच असतो. म्हणून विषयामुळे तो आनंद होत नाही, तर विषय एक निमित्त होऊन आपण तो आनंद आपला अनुभवत असतो. हे कळत नाही. कळलं ना. अमुक एखाद्या ठिकाणी जेव्हा जाणीव स्थिर होते तिथे सुखाची अनुभूती येते की सुख अनुभवलं असं वाटत असतं. स्थिर झालं की मन स्थिर होतं विषयाच्या ठिकाणी. म्हणजे अगदी एखादा माणूस प्रवचन ऐकता 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 अत्यंत निवांत होऊन जातो किंवा कुठे आहे त्याला काही कळत नाही. म्हणजे तो त्या ठिकाणी सगळं त्याचं लक्ष केंद्रित होतं आणि केंद्रित झाल्यामुळे त्याला सुख मिळतं की नाही मिळत कळत नाही, पण तो सुखात असतो. कधी कधी तशी अवस्था असते. किंवा कधी कधी ज्ञानाचा तो आनंद घेता घेता म्हणजे ज्ञान मिळतं ते ऐकता ऐकता त्याच्यातून तो आनंद चाकत बसतो. दोन्ही गोष्टी इथे होत असतात. किंवा एखादं गाणं आपण ऐकतो आणि गाण्यातून त्याचा बोध जेव्हा आपल्याला समजायला लागतो, गाण्याचे शब्द सुंदर असतात, त्याच्यातून ते शब्द त्याचा अर्थ समजायला लागतो आणि त्या अर्थात आपण इतके मग्न होतो की त्याच्यातून आनंद आपल्याला प्राप्त होतो. म्हणजे जिथे ही जाणीव रममाण होते तिथे आनंद मिळतो. जिथे ही जाणीव रममाण होत नाही तिथे आनंद मिळत नाही. पण रममाण होण्यासाठी ही रममाण होते म्हणजे जाणीव स्थिर होते तिथे, तेव्हा तिला आनंद मिळतो. पण ही जाणीव जर स्थिर नसेल तर ती रममाण होऊ शकत नाही आणि त्या गोष्टीचा आनंद मिळू शकत नाही. एखाद्या माणसाच्या मनामध्ये खूप चिंता आहेत की अनिष्ट विचार आहेत आणि त्यासमोर किती चांगलं अगदी भोजन ठेवलं तरी त्याला ते भोजन गोड लागत नाही. म्हणतो का गोड लागत नाही? कारण त्याला तिथला आनंद घेता येईल. त्या भोजनाचं स्वाद चाखण्यात त्याला रममाण होता येत नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक लक्षात ठेवायचं, हे सगळे विषय आहेत, हे विषय निमित्त आहेत, पण आपला आनंद आपणच चाकत असतो. म्हणून विषयाच्या ठिकाणी होणारी जी आसक्ती आहे ती कमी झाली पाहिजे. समजलं ना. अमुक एक गोष्ट मिळाली की मला आनंद होतो म्हटल्यानंतर तो विषयच आपल्याला अधिक अधिक आवडायला लागतो. व्यसन आपण ज्याला म्हणतो ते व्यसन म्हणजे काय? ती विषयाची आसक्ती एवढी वाढते आणि त्या आसक्तीतून त्याला व्यसन लागलं असं आपण म्हणतो. म्हणजे एखाद्या वाईट गोष्टींचं आसक्ती त्याला व्यसन म्हणतो आपण. दारू पिण्याची आवड निर्माण होते. आता दारू खूप गोड बीड असं काही असतं, असं मधुर असते असं काही नसतं, विचित्र चव असेल सगळं असतं. पण एकदाच प्याला दोनदा प्याला आणि त्यातून तो आवड निर्माण. पहिल्यांदा पिताना सगळे तोंड वेडवाकडं करून पितात, काय आहू करतात, पण नंतर त्याला काहीतरी हलकं फुलकं वाटतं, मग बरं वाटतं.
हे जी गोडी त्याच्याकडे निर्माण होते, त्याच्यातून ते पिणं वाईट आहे हे कळून सुद्धा माणूस तिथे पुन्हा पुन्हा प्यायला जातो. जसं दारू पिणं, सिगरेट पिणं. बऱ्याच लोकांना वाटतं सिगरेट प्यायल्यानंतर बरं वाटतं काय म्हणतात, पण ज्याला बरं वाटतं त्याला बरं वाटतं, देव जाणे. पण नवीन प्यायला गेला तर खोकून मोकळा होईल. खोकतो ना, काही लोक झुरका पहिला घेतल्याबरोबर खोकतात, की चक्कर आल्यासारखं वाटतं, की तंबाखूचं पान घेणारे लोक असतात बरोबर. जर नवीन माणसाने प्रथमच घेतलं त्याला उलट्या होतात, पण एकदा त्याच्यात ही जाणीव रममाण व्हायला लागली की तेच हवं असतं. म्हणजे त्याला पान खाल्ल्याशिवाय बरं वाटतं, झटका लागत नाही, डोक्याला काहीतरी बरं वाटतं असं म्हणतात. तंबाखूचं खाल्ल्या की तंबाखू तोंडात ठेवल्यामुळे, की दारू प्यायल्यामुळे, की सिगरेट प्यायल्यामुळे ही जी सवय लागते ती आसक्ती होते, त्याच्यातून तो सुटत नाही. वाईट गोष्टीची आसक्ती म्हणतो आपण, जरी तो विषय वाईट आहे, त्याच्यातून अहित आहे, शरीराला त्रास होणार आहे, कळतं सगळं, पण तो सोडत नाही. किती सांगते त्या सिगरेटच्या पाकिटवर अगदी आपल्या आरोग्याला घातक आहे असं लिहून तो कॅन्सरचा फोटो बिटो ठेवलेला असतो, पण तिथे त्यांचं कोणाचं लक्ष जात नाही. प्रत्येकजण अगदी म्हणणार, अगदी झुरका मारून बघ, ज्याला मारत कसं बघ, आपला मेंदू तरतरीत होतो म्हणतात. थरथरीत होतो की थरथरीत होतो, देव जाणे. कारण ही ज्याची आवडीची आसक्ती असते ना, तिथे ते वाईट गोष्ट सुद्धा आवडते. तसंच चांगल्या गोष्टींचा आसक्ती असते, त्याला आपण छंद म्हणतो. गाण्याचा छंद आहे, बोलण्याचा पण छंद आहे. चांगल्या गोष्टी बोलण्याचा काही लोकांना छंद असतो, चांगल्या गोष्टी सांगण्याचा छंद असतो. आता ह्याच्याने त्याचं शरीराला घातक नाही की कोणाला घातक नाही, पण त्याला आनंद घेता येतो, मन तिथे स्थिर होतं. छंद आहे ज्याच्याकडे, आवड आहे, म्हणून तिथेही आसक्ती असते. की काही लोकांना सर्वांना बोलून जेवण देण्याचा छंद असतो. कबीर होते, कबीरांकडे सत्संगाला गेले की सगळ्यांना जेवण द्यायचे. घरात पैसे नसायचे, कर्ज काढून जेवण द्यायचे. म्हणजे त्याला म्हणतात छंद. नाही असलं त्याला आवड, नाही छंद. सगळे म्हणजे सत्संगाला आलेले त्यांना जेवण दिलंच पाहिजे असा एक त्यांच्याकडे छंद होता. आता जेवण दिलं आणि नाही दिलं त्याच्यामुळे काय होणार आहे का बघायला गेलं तर. पण प्रत्येकाची वेगळी भावना असते, ते दिलं की बरं वाटतं. काही पंथांमध्ये तिथे भंडारा असतो बघा, आणि तिथे खूप गर्दी असते. भंडारा का, की सगळे म्हणजे सत्संग झाला की जेवायचं. आता सत्संग म्हणजे जेवायचं म्हटलं की लोक भरपूर गर्दी करतात. आपल्याकडे जेवण देत नाही, काही देत नाही, त्यामुळे इथे गर्दी कमी दिसते. का तुम्हाला तुम्ही ते भंडारा लावा बघा. आमच्या बाजूला शंकराच्या महाशिवरात्रीचा जो भंडारा असतो, त्यावेळेला ह्या चेंबूर परिसरातली एवढी 1000 माणसं ते लाईन लावून बसलेली असतात. तो भंडारा म्हणजे जेवायला, बाकी का भंडारा म्हणजे त्यांना आवड आहे त्याच्यातून सगळ्यांबरोबर खाण्याची. आपण ज्याला द्यायची आवड आहे त्याला आसक्ती येते, खाणाऱ्यांना कुठे आसक्ती असते, त्यांचा काय फरक पडत नाही. म्हणून वाईट गोष्टींची आवड म्हणजे आसक्ती असते, ते व्यसन असतं. चांगल्या गोष्टींची आवड असते त्याला आपण छंद म्हणतो, आणि ज्याला देवाची आसक्ती असते त्याला भक्ती म्हणतो. 3 फरक आहे, पण तिघेही आसक्ती आहेत. देवाची भक्ती ही सुद्धा देवाची आसक्ती असते. बाकीच्या बाह्य वस्तूंचा आवड असते त्याला छंद किंवा व्यसन म्हणतो, लक्षात ठेवा. म्हणून निरासक्त व्हायचं म्हणजे आपली आसक्ती देवाकडे वळवायची. आसक्ती ही माणसाकडे असतेच. आसक्ती नसेल तर माणूस जीवन जगू शकणार नाही. आसक्तीचा दुसरा अर्थ काय, त्याला सतत सुख हवं असतं, शांती हवं असते, समाधान हवं असते, ही आस असते. त्याला वासना सुद्धा म्हणतात. तो वासना म्हटल्यानंतर त्याला वाईट म्हणजे त्याचा विचार निगेटिव्हली पकडला. वासना म्हणजे फक्त हवेपणा. अमुक एक गोष्टीबद्दल मला हवी आहे असं म्हटलं की अरे ह्याला ही त्या गोष्टीची वासना आहे. वासना म्हणजे त्याला ते हवेपण आहे. वासनेचा निगेटिव्हली लोक अर्थ पकडतात. तो वासनेचा अर्थ तसा नाही. आपल्याला सतत सुख हवं आहे असं जे माणसाला हवेपणा असतो ती वासना असते. आणि त्याच वासनेला चांगली, वाईट किंवा उत्तम अशी ती वासना निर्माण, त्याला आपण आसक्ती म्हणतो. म्हणून निरासक्त होणं म्हणजे
वाईट गोष्टींशी आसक्त होणं न होणं. निरासक्त म्हणजे वाईट गोष्टींशी आसक्त न होणं. आता असं म्हणायला गेलं तर पूर्वीचे काही संत किंवा अवलिया ज्यांना म्हणतात ते गांजा प्यायचे. पूर्वीच्या गांजा म्हणजे तंद्री लागते म्हणजे त्यांना वाटतं आपण देवाशी कनेक्ट होतो. असं काही होतं नाही, पण त्यावेळेला ते होत असेल किंवा ते त्यावेळेला ते करत असत नामच. पण त्या जशी ते गांजा प्याल्यानंतर एक मनामध्ये काही वेगळा सगळं काय म्हणतात त्याला तंद्री म्हणा किंवा त्या व्यसनामुळे एक मेंदू हलका होतो आणि तिथे सगळं लक्ष जातं ना, केंद्रित होतं. आणि त्यामुळे ते त्यांना ते बरं वाटतं. आणि पण त्याच्यातून अनेक खरे आता संत ते बाजूलाच होतात, पण असेच गांजा पिणारे मोठे संत म्हणून बघितले जातात असंही होतं. पण संत त्यावेळेला पूर्वीच्या काळी हे सगळं, आताही महाकुंभाच्या वेळेला बघा किती जण ते काय करत होते की ते पिणं म्हणजे साधूचं लक्षण आहे का ते नव्हे, ते साधूचं लक्षण नव्हे, लक्षात ठेवायचं. इथे आसक्ती ज्याच्याकडे म्हणजे ज्याला देवाची आसक्ती तो म्हणजेच भक्ती, आणि ती भक्ती पाहिजे. मग निरासक्त व्हायचं म्हणजे ज्याच्याकडे देवाची भक्ती आहे, बाकी कोणत्याही गोष्टीची ते तशी आवड नाही की ते तो गुंतणार नाही. जीवनात सगळ्या गोष्टी त्याला सामोरं येणार आहे, तो सगळ्या गोष्टीला सामोरं जाणार आहे. प्रत्येक परिस्थितीच्या म्हणजे सगळे आता जे 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 समोर आहे ते सगळे त्याच्याकडे विषयच असतात. हवं आणि नको म्हटलं की विषय. कोणती गोष्ट हवी म्हटली की ती आपल्यासाठी विषय असते, आणि कोणती गोष्ट नको म्हटलं तरी ती विषय असते. लक्षात ठेवा. म्हणून विषयासक्ती बाजूला झाली पाहिजे. देवाची आसक्ती ज्याच्याकडे वाढते तो निरासक्त असतो. म्हणजे आता इथे निरासक्त व्हायचं म्हणजे ज्याला सतत चैतन्य स्वरूपाचे स्मरण आहे. स्मरण कधी होईल? आसक्ती असेल तर स्मरण होईल. प्रेम असेल तर आसक्ती म्हणजे एकावर प्रेमच असतं. लक्षात घ्या. देवाची आसक्ती म्हणजे तिथे तो साधक त्या देवाच्या प्रेमात असतो म्हणून ती आसक्ती असते, तिथे त्याला आनंद असतो. म्हणून सद्गुरूंची आसक्ती म्हणतो आपण शिष्याला, तर त्याला सद्गुरूची भक्ती असते, सतत सद्गुरूचं स्मरण असतं. येता जाता उठता बसता त्याला सतत सद्गुरूंचं स्मरण किंवा सद्गुरूंचं रूप त्याच्या लक्षात असतं. आणि त्यामुळे इतर विषयांबद्दल विषयांकडे त्याचं तसं लक्ष नसतं. समोर आलेल्या विषयाचा आनंद घेईल तो, पण ते पण सद्गुरूच्या स्मरणात घेईल. लक्षात घ्या. प्रत्येक गोष्ट त्याला सद्गुरूच्या स्मरणातून व्हायला लागते किंवा देवाच्या स्मरणातून व्हायला लागते, तेव्हा ती असते ती निरासक्ती असते. अजिबात आसक्ती नाही तर माणूस जिवंतपणे आनंद घेऊ शकणार नाही. अशी अवस्था कधी असते? गाढ झोपेत. तिथे आसक्ती नसते आणि निरासक्ती नसते. म्हणजे त्या स्वरूपानुभवाच्या त्या लेवलला किंवा त्या पातळीवर जेव्हा जाणीव असते त्यावेळेला सुद्धा ती निर्विकार असते, निर्विचार असते आणि निरासक्त असते. सगळ्या गोष्टी ती असते. म्हणून साधनेतून जेव्हा केवळ असणेपणाचा धारणा तयार होते की असणेपणाचं अनुभूती यायला लागते, त्यावेळेला फक्त असणेपणामध्ये हवंही नसतं आणि नकोही नसतं. लक्षात घ्या. अमुक काही हवं आहे आणि अमुक नको हा विचारही नसतो. केवळ असणेपण अनुभवायचं असतं, आणि केवळ असणेपण अनुभवत असताना त्याला निर्वाण असं गौतम बुद्ध बोलतो. लक्षात घ्या. गौतम बुद्धांनी निर्वाण अवस्था सांगितली. त्यावेळी ती असणेपण अनुभवत असतं किंवा त्या निर्वाण अवस्थेला शून्य असंही नाव दिलं जातं. पण शून्य म्हणजे काहीच नाही असा त्याचा अर्थ नव्हे. शून्य म्हणजे कळत नाही पण सगळं तिकडे आहे. प्रगट करता येत नाही पण ते अनुभवता येतं. म्हणजे आहे म्हणावं की नाही म्हणावं अशी जी काही एक अवस्था असते जाणीवेची, आणि त्यावेळेला जी असते ती पूर्णता निरासक्त असते. ती निरासक्त. पण व्यवहार करताना देवाच्या आसक्तीतूनच सगळे व्यवहार करावे लागतात. निरासक्त अशा अवस्थेत जाणीव काहीच कार्य करू शकत नाही. ज्यावेळेला हवंही नाही आणि नकोही नाही तर मग ते कार्य काय करणार? तिथे म्हणतो आपण साधनेच्या वेळेला काय गाढ झोपेच्या वेळेला ती अवस्था असते. पण ज्यावेळेला जागृतीमध्ये डोळे उघडे करून आपण सर्वांशी संबंधित होत असतो, आणि त्यावेळेला
साधकाच्या चित्तामध्ये जर चैतन्य स्वरूपाची आसक्ती असेल त्याला सर्वत्र चैतन्य स्वरूपच दिसायला लागतं. म्हणून प्रत्येक व्यक्ती ही चैतन्य स्वरूप आहे की वनस्पती, जलचर, पशु, पक्षी सगळीकडे हे चैतन्य कसं आहे ह्याचं त्याला ध्यास लागतो की ते त्याला त्याचा अनुभव येत असतो. म्हणून ती निरासक्ती अवस्था असायला हवी. लक्षात घ्या, चैतन्य स्वरूपाची आसक्ती, ती निरासक्ती ही डोळे उघडे करून सर्वांशी संबंधित जेव्हा जीवन जगत असतो त्या साधकाच्या ठिकाणी निरासक्तपणा येत असतो. असा हा निरासक्तपणा जर बघायचा गेला तर आणखीन एक सुंदर उदाहरण आहे की रामकृष्ण परमहंसानं त्यांचे कोणी संस्थानिक मित्रांनी नाचणाऱ्या स्त्रिया होत्या त्यावेळेला कोठा म्हणायचं त्या ठिकाणी नाच गाणी बघायला जायचे. त्यावेळेला मनोरंजनासाठी तो एक व्यवसाय. त्यावेळेला टी व्ही वगैरे काही नव्हते, की नाटकं पण तितकीशी नव्हती. नंतर त्यावेळेला त्यांच्याकडे त्यांना घेऊन गेले आणि हे त्या बाईला पाहून, त्या स्त्रीला पाहून त्यांना ती कालिका माता दिसायला लागली. माता माता करून ते दिसायला पावला झुकून गेला. नाचताना जरा माता दिसली. ही आसक्ती आहे त्यांची, कारण मातेची आसक्ती होती. लक्षात घ्या. मग तिथे स्त्री दिसली त्याला ती तसं. पण ज्याला चैतन्य स्वरूपाची की सद्गुरू स्वरूपाची आसक्ती त्याला सगळीकडे सद्गुरू दिसतात. आपल्या सद्गुरूचे पै माऊलींचे सद्गुरू म्हणजे कोण? नारायण माऊली. नारायण माऊली जेव्हा कृष्णानंद स्वामींच्या बरोबर सतत त्यांची सेवा करत असायचे. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, म्हणजे उठल्यापासून ते तिथेच असायचे. उठले की आधीच जायचं बसले. ते उठले की त्यांना चूळ भरायला पण द्यायचं, ग्लास द्यायचं. त्या परत ते देवाची पूजा करायला बसले की ते गंध हे उगाळून देणार. पण बोट ते स्वतः लावायला नाही, स्वतःचा हात पकडणार, चंदन टाकणार, मग ते देवाच्या मूर्तीला लावायचं. म्हणजे इतकं त्यांच्याकडे सद्गुरूंप्रती आसक्ती होते. अशा वेळेला काही भक्तांकडे असूया विषयही असते. परमार्थात पडलेली असूया पूर्ण गेलेली नसते. यानं पळवलं होय तिकडे. सद्गुरूंना काय सांगितलं, त्यांना शेतावर नेऊन टाकलं. त्यांना शेतावर जाऊन ते काम करू दे म्हणून. तर अखंडार करताना त्या सगळीकडे सद्गुरू दिसायला लागले तिकडे. ही आसक्ती, सद्गुरूंची आसक्ती त्यांना लागली की तिथे. त्यामुळे तेच कृष्णानंद स्वामींनी त्यांच्यानंतर त्यांनाच का बसवलं. त्यांचा मुलगा पण होता कृष्णानंद स्वामींचा, नव्हता असं नाही. पण ह्यांच्याकडे जी शरणागती होती सद्गुरूंप्रती, तिथे सद्गुरूंना आपला मुलगा आणि शिष्य हा फरक उरत नाही. त्यांना सर्व सारखेच होतात. आणि त्यामुळे अगदी यांच्या मनात पण नव्हतं की आपल्याला हे बसवणार आहेत, कारण त्यांना फक्त सद्गुरू भक्तीच माहिती होती. आणि अचानक त्यांना म्हटलं की तू ह्यांना आपल्या गादीचा वारसा देऊन मोकळे झाले. हे सगळं जेव्हा आपण पाहतो तेव्हा निरासक्त होणं म्हणजे नेमकं काय पहिलं लक्षात घ्यायचं. आता ह्या निरासक्त होऊन विवेकाच्या, शहाणपणाच्या, निसर्ग नियमांच्या अधिष्ठानावर कसे कर्म करायचे. म्हणून निरासक्त म्हणजे फक्त देवाचं अखंड स्मरण, अनुसंधानात राहणं हा महत्त्वाचा भाग लक्षात ठेवायचा. तिथे काहीच करायचं नाही तर तो कर्म करूच शकणार. म्हणून दोन ठिकाणी कर्म माणूस करू. एकदा घाट झोपलेला असेल त्याच्यानं कर्म होणार नाही. आणि जेव्हा साधनेतून किंवा ध्यानधारणेतून जेव्हा त्या उच्च पातळीवर ती जाणीव पोचते तेव्हा ती कार्य करू शकत नाही. तिथे पूर्णतः निरासक्त असते. पण व्यवहार करताना किंवा सर्वांशी संबंधित होऊन आपण जेव्हा लोकांतामध्ये जेव्हा म्हणतो त्यावेळेला सतत देवाची आस ज्याला असते त्याला बाकीच्या विषयांपासून तो दूरच असतो. तिथे त्या विषयांमध्ये तो गुंतत नाही. आता विषय म्हणजे काय परत लक्षात ठेवा. सगळ्या आपल्या समोर येणाऱ्या वस्तू म्हणजे सगळे विषय. कारण त्या वस्तू मला हव्या म्हणतो त्यावेळी तो विषय असतो, आणि ही वस्तू नको म्हणतो त्यावेळी तो विषय असतो. म्हणजे माणूस असला तरी तो विषय आहे. पशुपक्षी असला तर काहींना मांजरं आवडतात, मांजरं अगदी जवळ घेतात. काही लोक लांब पळतात. दोघांसाठी मांजूर हा विषय. काहींना कुत्रे आवडतात, ते अगदी जवळजवळ घेतात. पण काही लोकांना कुत्रे नको असतात, ते लांब पडतात. नको आपला केस उठतात, हे नको आपलं. असं दोन्ही बाजू, त्या दोघांसाठी तो विषय आहे. पण ज्याला ज्याला मांजरीमध्ये पण चैतन्य दिसतं आणि कुत्र्यामध्ये पण चैतन्य, त्याला तर हवं पण नसतं, नको पण नसतं. आला तरी प्रेमाने घेणार, नाही म्हटलं तरी लांब पण राहणार. म्हणजे ते त्याला दूरही टाकणार नाही आणि जवळही घेणार नाही. पण जे आता आपण म्हणतो ना, काही लोक आपल्या आवडत्या प्राण्यावर, आता त्याला कुत्रा मांजर कसं म्हणायचं असा प्रश्न, पण तो त्यांचा अगदी जीवलग असतो हो. आणि त्याला जर म्हटलं हा कुत्रा, अरे कुत्रा काय म्हणतो, त्याचं नाव घे म्हणतात. आवडीने ज्याने आवड असते ते, की ही जी
गोष्ट अशी असते, तिथे आसक्ती निरासक्ती किंवा निरासक्त होऊन कसं पाहायचं हे लक्षात आलं पाहिजे. खरं कुत्रा म्हणजे काय, दिव्य जाणीवच आहे, दिव्य स्वरूपाचंच एक रूप आहे. मांजर म्हणजे काय, दिव्य स्वरूपाचं रूप आहे. त्याचं प्रेम बघा कुत्र्याचं, तर तो आपलं वाटतं केवढा प्रेमळ आहे, पण तो जवळ नको वाटतं ना, कारण केस उठतात तुम्हाला आरोग्याला अहिताचे होतात. म्हणून काय करायचं, पाळायचं की नाही पाळायचं, पण एका अंतरावर ठेवायचं हे कळत नाही. आपण अंतरुणात घेऊन झोपू देऊ त्याच्याबरोबर. काय होतं तुम्हाला सर्दी खोकला ह्या सगळ्या त्रास कशामुळे होतात, ज्यांना ह्या केसांची ॲलर्जी, आपल्या श्वासनलिकेमध्ये केस जातात. म्हणून किती प्रेमाचं असला माणूस तरी ते अशा माणसांना खोकला, जे अंतरुणात घेऊन झोपतात त्यांना खोकला, डोकं दुखणं, श्वासाचे त्रास हे नेहमी असतात. का असं होतं, हा आपलं आता इथे निसर्ग नियम लक्षात घ्या बघा. ते शहाणपण विवेक येतो. आवड आहे, ज्याला प्रेम आहे कुत्र्यावर मांजरावर, त्यांनी जवळ घ्यायला काही हरकत नाही, पण त्यांच्या केसाचा तुम्हाला त्रास होणार हा निसर्ग नियम आहे. परत तुमच्या व्यवस्थेला ते पूरक पोषक नाही. म्हणून प्रेम करावं, पण त्या अंतरावर ठेवून. घरात घेऊन बसतो, काही स्वयंपाक खोलीत पण येतात, मग त्यांच्या जेवणात पण जातात, सगळं जातं ना. केस तर गोळा होतात बरोबर, केस दिसत नाहीत. कचरा काढताना कळतं घरात किती केस गळतात त्यांचे, दिसत नाहीत आपल्याला, वाटावर कुठे केसाचे आहेत असं पण म्हणतात काही लोक. पण ते सगळं होत असतं आणि ते आपल्या आरोग्याला त्रासदायक आहे. इथे शहाणपण आलं. प्रेम करावं, पण त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर त्याच्यावर प्रेम कसं करावं हे कळलं पाहिजे. त्याला म्हणतात शहाणपण. म्हणजे विवेक काय, ते चैतन्य स्वरूप आहे. ज्यांना अभ्यासाचं चैतन्य स्वरूप त्याच्यावर ते प्रेम करतात, पण त्या लांबच राहतील. ज्यावेळेला आमच्याकडे सद्गुरू घरी यायचं, आमच्याकडे 2 कुत्रे होते डॉबरमन, पण त्या ग्राउंडमध्ये बंगल्याच्या बाहेरच्या बाजूला त्यांना ठेवलेलं असेल. आणि सद्गुरू येणार असेल तर त्यांना एक तो आम्ही गेट लावून ठेवलं असेल. तर गेटवर असताना ती आमची कुत्री होती, ती अशी पायवर करून, डॉबरमन होतं ते. तर डॉबरमन असल्यामुळे ते हा करायला सद्गुरू म्हणत बरं भलं होते लांबून, जवळ कधी जायची. म्हणजे हा बस तिथे तू आहेस, बरं आहेस, बरोबर आहे. म्हणजे त्यांना त्याचा राग नाही, द्वेष नाही, नको पण नाही, त्याचं भलं व्हावं हेच इच्छा असते. पण तिथे त्यांची भावना कशी असते ती तशी असली पाहिजे. तिथे प्रेम आहे, पण आता आम्ही म्हणून आमचं प्रेम म्हणजे आम्ही मिठी मारून पण बसू ना कुत्र्याला किंवा मांजर नाही म्हणायचं, कुत्रा नाही म्हणायचं, हे परत लक्षात ठेवायचं. म्हणजे एका ठिकाणी आसक्ती आहे आणि सद्गुरू ज्याप्रमाणे त्या प्रेमाने ते पाहत होते ते निरासक्ती आहे. त्याचा द्वेष नाही, पण काही लोक नको म्हणजे नकोच, ते अंगात अरे अजिबात नको. आणि ज्यांच्याकडे कुत्रा आहे तिथे लोक जेवायला जात नाहीत. बरंच काही लोकांना आवडत नाही, म्हणा नको रे बाबा आम्हाला नाही जायचं असे म्हणणारे लोक. म्हणजे प्रत्येकाची भावना कशी असेल ते, पण निरासक्त. पण तिथे निसर्ग नियम लक्षात ठेवा. प्रेम असो किंवा नसो, तिथे दुस्वास असता कामा नये, द्वेष किंवा असूया येता कामा नये. तर तिथे प्रेमच असलं पाहिजे, पण परत निसर्ग नियम सुद्धा लक्षात. आपल्या व्यवस्थेला ते पूरक आहे काय पोषक आहे. शरीर ही व्यवस्था आहे आणि ते शरीराचे नियम आहेत, जाणीवीचे नियम आहेत, हे प्रत्येक वेळेला लक्षात ठेवायचं असतं. म्हणून सर्वत्र चैतन्य आहे हे संतांचं वचन 100% खरं आहे, पण सर्वत्र चैतन्य व्यवस्था रूपाने प्रगट आहे हेही 100% खरं आहे. म्हणजे प्रत्येक व्यवस्था जी निर्माण झालेली आहे, कारण ह्या सगळी शरीरं म्हणजे व्यवस्था आहे. माणसाचं शरीरसुद्धा व्यवस्था आहे, पशुपक्ष्यांचं शरीर व्यवस्था आहे, डोंगरदऱ्या ह्याहीच व्यवस्था आहे, नदीसुद्धा व्यवस्था आहे, पाऊससुद्धा व्यवस्था आहे. ह्या सगळ्या व्यवस्था आहेत. म्हणजे तिथे विशिष्ट नियमाने त्या व्यवस्था कार्यरत असतात आणि त्या आपल्या व्यवस्थेशी पूरक आहे की पूरक आहेत किंवा तारक आहेत की मारक आहेत हे साधकाला कळलं पाहिजे. ते कळलं की त्या व्यवस्थेशी किती लांब राहायचं आणि किती जवळ जायचं. पण त्याच्या मनात त्या व्यवस्थेबद्दल कसलाही अनिष्ट चिंतन नाही, तर ते एक परमेश्वराचं रूपच आहे ह्या भावात तो पाहतो. पण शरीर ह्या व्यवस्थेला जर ती मारक असेल समोरची व्यवस्था, तर त्याने तेवढे लांब राहणंच हे शहाणपण आहे. म्हणून वाघ म्हटलंय, वाघाला बघितलं अरे किती सुंदर प्राणी असतो ना, ताडोबामध्ये आम्ही जातो बघायला गेलो, असा बाजूने चालायला लागला, मिठी मारायची नाही वाटली. आधी आम्ही असेच गप्पी बसलो, कारण का तो सांगेल जरा पण हलू नका, हल्ला तर तो उभा राहता मला माहीत नाही, म्हणजे उभा म्हणजे आपल्या अंगावर उभा राहील म्हणणार. एवढा मोठा वाघ जर बाजूने जाताना लोक अगदी हौशेने जातात वाघ बघायला, म्हणजे वाघ बघायला जातात. आणि ज्यावेळेला बाजूने जातो त्यावेळेला श्वास बंद झालेला असतो त्या क्षणासाठी, कारण तर उडी पिढी मारून नये ना, दुसरं काही नाही, का आपल्या हातात काहीच उडवणार नाही शेवटी. म्हणजे हे जे शहाणपण आहे हे शहाणपण तिथे असणार. तर एखादा वाटलं अरे अरे काय गोड प्राणी आहे,
जा मारुडी. मग तुझं काय होते तू पुढे पुढे बघ. म्हणजे इथे शहाणपण नाही, हा साधी गोष्ट आहे. म्हणून विषय आणि विषयांच्या संदर्भात हवं नको असताना आपल्या ह्या व्यवस्थेला पोषक आहे की तारक आहे किंवा मारक आहे हे ज्याला कळतं तो शहाणा. लक्षात ठेवा. कुठेही जायचं, काय करायचं, कसं करायचं, सगळं आपल्याला करताना आपल्याला शहाणपण हवं. इथे आसक्ती येता कामा नये, तर ती देवाच्या स्मरणातून म्हणजे चैतन्य स्वरूपाच्या स्मरणातून हे सगळं जीवन कसं चाललंय हे 100% साधकाला कळलं पाहिजे. तेव्हा तो खऱ्या अर्थाने निरासक्त असतो. असा निरासक्त जो संत असतो तो सर्वांवर प्रेम करतो, पार्शालिटी नाही करत. तुझ्यावर करतो, ह्याच्यावर करतो, ह्याच्यावर, त्याला सर्वच प्रिय असतात. आणि सर्व प्रिय असल्यामुळे सर्वांच्या हिताचा त्यांच्याकडे विचार असतो. लक्षात घ्या. अशा संतांकडे किंवा सद्गुरूंकडे जे मंडळी येत असतात तेव्हा सद्गुरूंच्या मनात असलेला संकल्प त्यांच्या बाबतीत सिद्ध होतो. म्हणजे इथे निरासक्त असे साधू संत असायला हवेत आणि शिष्यालाही आपण तसंच निरासक्त होऊन आपल्याला शहाणपणाच्या अधिष्ठानं जीवन जगता आलं पाहिजे. लक्षात ठेवायचं, शहाणपण महत्त्वाचं आहे. म्हणून ज्याच्याकडे शहाणपण नाही, नुसतं देवाचं स्मरण, तो खरा पूर्णतः संत नव्हे किंवा पूर्णतः ह्या गोष्टी नव्हे. तिथे आरोग्याला घातक आहे ती वस्तू काय घेता कामा नये. ही साधी शहाणपण आहे. पण लोकांनी असं काय केलं की महाशिवरात्रीला भांगच प्यायली पाहिजे असं आहे ना. प्रसाद म्हणे, शंकराचा प्रसाद घ्या. अरे कोणातरी माणसाला आवड होती भांग प्यायची, त्याने काय विचार केला, आपल्याला भांग प्यायला देत नाही ना, शंकर भांग पितो म्हणे. देवाला लावलं भांग प्यायला, कळलं ना. त्याने कधी शंकराला भांग पिऊन बघितलंय का? तो बिचारा समाधी अवस्थेत, त्याचं सगळं वर्णन काय समाधी अवस्थेत, काय रुद्रावतार घेतला तर तांडव करतो, दुसरं काय पुढे त्याच्यासमोर काय नाही. आता हा भांग प्यायला कधी जात असेल, पण विचार नाही करत. हे सगळे युपीच्याकडचे ते लोक जय जय काय म्हणतात, काय करायचे, जय जय शिव जीव जीव शिव शंकर असं करून ते जायचे नाचायचे आणि घोळतात. म्हणत जितकं घोळतील तेवढी ती भांग चढते. म्हणजे एक शोध आहे त्याच्यामध्ये. पण म्हणजे ही आसक्ती. आता ह्या महाशिवरात्रीच्या वेळेला पूजेमध्ये ही भांग प्यायची. भांग म्हणजे ते भांग म्हणून काहीतरी वनस्पती असते ती त्याची टाकते आणि त्याच्यामुळे बरं वाटतं. म्हणजे हे सगळं व्यसनच आहे. भांग म्हणजे काय, ते देवाचा प्रसाद नव्हे हे कळत नाही. ते लोकांना जर ते आता काय होतं, एखादा साधक असो, शंकराचा भक्त होता, त्यामुळे की पी 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 देवाचा प्रसाद प्याल्यानंतर मग त्याच्या डोक्याला काय परिणाम होतो त्याला माहिती आहे, वेडा होतो. म्हणजे हसायचं नाही तरी हसतो, कंट्रोल राहत नाही. रडायचं नाही तरी रडतो. म्हणजे भांग हा विचित्रच प्रकार आहे असा की हसत बसतो तर हसतच बसतो, त्याला थांबवताच येत नाही. म्हणजे त्याचं सगळं कंट्रोल जातो. मेंदूचा जो कंट्रोल आहे आपल्या शरीरामध्ये, त्या कंट्रोलप्रमाणे आपली सगळी इंद्रिय चालत असतात. पण त्या भांग ह्या नशेमध्ये ती पिणारा माणूस रडायला लागला तर रडतच बसतो. काय त्याला कळत नाही, रडतोच आहे. ते उतरेपर्यंत काय त्याचं खरं नसतं. आणि हसणारा माणूस हसतच असतो. कशाला हसतो माहीत नाही, पण हसतो. म्हणजे त्याला वेडाच होण्याची प्रकार. आणि त्याला म्हणतात महाशिवरात्रीचा प्रसाद. कसं काय म्हणता येईल तुम्हाला बघा. आणि म्हणून शहाणपण पाहिजे. देवाचा प्रसाद आहे म्हणून कसला आपल्याला तोंडात घालायचा असं नाही. ते तुमच्या व्यवस्थेला पूरक पोषक आहे का ते बघा. आता गंगा नदीचं एक काळी पाणी अतिशय शुद्ध होतं. मग काशी यात्रेला गेले, कुठे गेले की गंगा नदीच्या लगेच ती कळशी असेल, पूर्वीच्या काळी कळशी घेऊन यायची. कळशी म्हणजे छोटंसं असं सील केलेलं होतं. गंगा नदीचं पाणी मरताना तोंडात गेलं पाहिजे म्हणून. आता किती वर्ष ते पाणी आतमध्ये ठेवलेलं असेल आणि मरताना तर तोंडात गेलं, त्याचं मन जीवन पवित्र झालं. ही जी अंधश्रद्धा आहे माणसाकडे, ते शहाणपण नाही. किंवा ते दूषित पाणी असेल तर ते तुम्ही जर गंगेचा प्रसाद म्हणून प्यायला लागला तर तुम्हाला आजारपण येणार. निसर्ग नियम आहे, लक्षात ठेवा. म्हणून श्रद्धा आणि शहाणपण ह्या दोन्ही गोष्टी माणसाकडे असल्या. श्रद्धा हवी, पण त्या श्रद्धेचा वापर करताना आपल्या व्यवस्थेला एखादी गोष्ट तारक आहे की मारक आहे हे व्यवस्थित कळलं पाहिजे. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, साधनेतून माणसाला म्हणजे साधना का करायची तर जाणीवेला जाणीवेची अनुभूती येण्यासाठी. म्हणजे अनुभूती एकदा तरी आपल्याला ती अनुभूती म्हणजे त्या लेवलला पोहोचून ती अनुभूती घेता आली पाहिजे. म्हणजे हे तत्त्व जे आहे त्याचा अनुभव 100% साधकाला होतो. आणि त्या अनुसंधानातून त्याने
आपलं जीवन जगायचं असतं. तिथे अनुभूती आली म्हणतो अख्खा जीवनभर तसा राहणार आहे असं नाही. ती क्षणासाठी अनुभूती असते, थोड्या वेळासाठी अनुभूती असते. आणि त्या अनुभूतीचा अनुभव आपल्या अंतर्मनात साठवून जो साधक सर्वांशी संबंधित होऊन प्रेमाने सगळ्यांशी बोलतो, कोणाचे नुकसान करत नाही, सर्वांना सगळ्या चांगल्या गोष्टी सांभाळत बसतो, सगळ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो, तो शहाणा असतो. पण ज्याला नुसतं अनुभूती आली तो वाटेल ते केलं तर त्याच्याकडे देवाची अनुभूती आली म्हणेल आणि वरून 25 माळावरून उडी मारली नाही का संतांनी, त्याला शहाणपण नाही म्हणत. अतिशय हुशार असं संत ज्यांनी मारली उडी ते का खूप हुशार होते, बुद्धिमान होते, सगळं होतं. पण आता आपल्याला कळत नाही असा वेळ का व्हावं, पण त्याला आपल्याला उत्तर देता येत नाही. पण आपल्या दृष्टीने जीवनतेच्या दृष्टीने त्याला शहाणपण म्हणत नाही. एकदा सद्गुरूंनी सांगितलं की असे संत त्यांना भेटले, सद्गुरूंना भेटले आणि सद्गुरूंनी त्यांना बघितलं त्यांच्या हातात चटके म्हणजे काळे काळे डाग होते आपल्या मागच्या हाताच्या पंजाच्या मागच्या. तर तरी सद्गुरू हे काय काळे डाग म्हणून मी उदबत्तीचे चटके देतो, हे शरीर म्हणजे आपल्याला त्रास देतं ना. बघा इथे शहाणपण नाही, कळलं. म्हणजे माणसं भावनेतून श्रद्धेतून काहीतरी करायला जातात आणि इथे जाणीवेचं शुद्धीकरण आहे. तिथे देह भाव आहे, देहाला त्रास द्यायचा नाही, देह भाव बाजूला करायचा, हे कळत नाही. कळलं ना. तर संत आपण त्यांना संत म्हणतो, पण हे जे ज्ञान खरोखर असणं आणि त्या ज्ञानातून जीवन जगणं. म्हणजे काही माणसं हुशार असतात, सगळ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगतात, सगळं सांगतात, पण त्यावेळेला जर आपल्या शरीराला जो संत त्रास देत असेल तर त्याला चैतन्य स्वरूपाचा बोध झाला असं समजता येत नाही. कळलं. म्हणजे ह्या गोष्टी परत काही म्हणजे शहाणपण आणि विवेक म्हणजे काय, हे सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे. ही ज्याच्याकडे धारणा असते त्याच्याकडे विवेक आला. म्हणजे परमार्थाच्या नावाने विवेक आणि प्रपंचाच्या व्यावहारिक जीवन जगण्याच्या अंगाने शहाणपण पाहिजे. आपण नकारात्मक विचार करतो तर आपल्याकडे शहाणपण नाही, लक्षात आहे. म्हणून निरासक्त म्हटलं म्हणजे ज्याला देवाची आसक्ती आहे तो नकारात्मक विचार करणारच नाही खरं सांगायचं. किंवा त्याला जर पूर्वीच्या पूर्व संस्काराप्रमाणे त्याला काहीतरी व्यसन लागत असेल तर तो व्यसन करणार नाही. तिथे त्याचं ती आसक्ती कमी झाली पाहिजे. तिथे जर ती व्यसनाची आसक्ती असेल किंवा अनिष्ट बोलण्याची आसक्ती असेल तर त्या निसर्ग नियमाप्रमाणे त्या संतांना, संत जरी म्हटलं आपण संत म्हणू, त्यांना त्याचा वाईट परिणाम मिळतो. लक्षात घ्या. संतांच्या बाबतीत हे म्हणजे निसर्ग नियम सर्वांसाठी सारखा आहे. म्हणजे संत असो किंवा सर्वसाधारण माणूस असो, निसर्ग नियम तोडला तर त्याचा परिणाम हा वाईट परिणाम हा मिळतोच, हे परत लक्षात. म्हणून 25व्या माळावर उडी मारणारा एखादा संत म्हणू तर संत म्हणता येत नाही, तिथे शहाणपणाचा अभाव आहे असं म्हणावं लागतं. काहीतरी वेगळ्या भ्रमामध्ये काहीतरी झालं असलं पाहिजे, त्यात आपल्याला पडायचं नाही. पण निसर्ग नियम काय म्हणतो ते सांगतो मी तुम्हाला. म्हणून निसर्ग नियमाप्रमाणे जीवन चाललेलं आहे. म्हणून साधकाने सतत चैतन्य स्वरूपाचा अभ्यास करणं आणि निसर्ग नियमाच्या अधिष्ठानावर जीवन जगणं. म्हणजे निसर्ग नियमाचे अधिष्ठान म्हणजे काय, शरीराच्या अपेक्षेत आपण शरीराची काळजी घ्या वगैरे सगळं आहे. शरीराचा आजारपण येऊ नये, हे येऊ नये, तेव्हा आपल्याकडे निसर्ग नियम कळत नकळत ते चुकतात, निसर्गाने तोडले जातात. त्याच्यातून आपल्याला वाईट परिणाम मिळतो, सांभाळले की चांगला परिणाम मिळतो. एक भाग झाला. दुसरं वागण्याच्या अपेक्षेत सुद्धा निसर्ग नियम म्हणजे जाणीवेचे निसर्ग नियम ते आपण लक्षात घ्यायचे. पण जे सुखदुःख आपण इतरांना देतो ते सुखदुःख न चुकता बुमरँग होऊन आपल्याकडे परत येतं. हा निसर्गाचा अटळ नियम लक्षात घेऊन जीवन जगण्यात शहाणपण आहे. म्हणजे शहाणपण म्हणजे काय, निसर्ग नियमानुसार जीवन जगलं पाहिजे हे लक्षात घ्या. निसर्ग नियम तोडून जीवन जगता येणार नाही. लोक चमत्कार दाखवण्यासाठी असं काही केलं जातं, पण त्यात हातचलाकी असते हे नेहमी लक्षात ठेवायचं. हातचलाकी काही संत अशी छू मंत्र केलं की अंगठी काढून दाखवतात, विभूती काढून दाखवतात, अशा काही संतांच्या गोष्टी सांगितल्या जातात. ते लोकांनी त्यांच्यावर श्रद्धा वाढवावी त्यासाठी हातचलाकीचे चमत्कार करतात. मग तो संत नाही, जे संत चमत्कार करतात ते संत नव्हेत. पण त्यांच्या मागे त्यांची एक भावना असते की लोकांनी चांगल्या गोष्टी मार्गाला म्हणजे अशी संत आहेत दाखवले आपल्या जीवनात झालेले आहेत की ते चमत्कार दाखवले त्यांनी केलेल्या. उगीच का केला तर लोकांनी त्यांच्याकडे श्रद्धा ठेवावी आणि त्याच्यातून त्यांनी चांगलं वागावं. म्हणजे त्यांचा उद्देश फसवण्याचा नसतो,
पण लोकांची श्रद्धा वाढवण्यासाठी, पण ती अंधश्रद्धा होऊ शकते बऱ्याच वेळा. तिथे शिष्यांच्या ठिकाणी जी डोळ्यात श्रद्धा पाहिजे ती डोळ्यात श्रद्धा निर्माण होणार नाही. म्हणून निसर्ग नियमानुसारच संतांनी जीवन जगलं पाहिजे. तिथे चमत्कार बिमत्काराच्या मागे लागता कामा नये. त्याने फक्त स्वरूपानुभूतीतून जीवन जगायचं आहे. आणि स्वरूपानुभूतीतून जीवन जगताना सर्वांमध्ये राहायचं आहे. आणि सर्वांमध्ये राहून असला तरी नसल्यासारखं राहायचं आहे. त्याला म्हणतात निरासक्त होऊन राहणं. सर्वांना आनंद द्यायचा आहे, पण सर्वांना ते हवेविषयी वाटले पाहिजे. पण ह्यांना हवं तेव्हा ते कुठेही गुण झालं पाहिजे. कळलं? तिथे अडकून पडणार नाही. एकाच ठिकाणी ते थांबणार नाही. कुठे कसे राहू शकतात, कुठेही जाऊ शकतात. म्हणून असा हा जो बोध आहे तो लक्षात ठेवायचा की ते साधनेतून व्यवहार करताना सुद्धा सतत देवाच्या स्मरणातून जीवन जगतो तो निरासक्त. त्यासाठी सगळे विषयाच्या अपेक्षेत तो निरासक्त असतो आणि त्याला फक्त देवाची आसक्ती असते. आणि ही देवाची आसक्ती साधकाला कशी निर्माण होईल, साधकाने त्यासाठी प्रयत्न करा. त्याला ती आवड निर्माण झाल्याशिवाय ती आसक्ती निर्माण होणार नाही. लक्षात ठेवा, खरा शिष्य जेव्हा प्रगती करतो केव्हा, त्याला जेव्हा सद्गुरूंची आसक्ती असते आणि बाकीचे जगातल्या सगळ्या गोष्टींच्या पासून तो निरासक्त असतो, तेव्हा तो खरा भक्त असतो. आणि ती भक्ती सर्वांना लाभो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.